नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे स्वागत आहे तुमचं आपल्या इन्फॉर्मेशन कट्टा या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, एक नवीन नोटीस जी नोटीस नंबर 3 म्हणून LLB 3 इयर कॅप राऊंडच्या ऑफिशियल पोर्टलला आलेली आहे। तर याच्यामध्ये काही IMP इन्स्ट्रक्शन्स या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत, ज्या जाणून घेणं आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे। याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी थर्ड कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन घेणार आहेत, यांच्यासाठी महत्त्वपूर्ण इन्स्ट्रक्शन्स आहेत। तर ज्याच्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट संबंधी सूचना दिलेल्या आहेत, एलिजिबिलिटी त्याबाबत सूचना दिलेल्या आहेत, सीट एक्सेप्टन्स फी कशी असणार आहे, कॉलेजची प्रोसिजर कशी असणार आहे, अशा सर्व गोष्टींची माहिती या नोटीस मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, ही नोटीस काय आहे हे पाहण्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। इथून पुढचे सर्व अपडेट तुम्हाला मिळत राहतील। चला तर सुरू करूयात व्हिडिओ। तर मित्रांनो, जेव्हा आपण ऑफिशियल वेबसाईटला येऊ तर तुम्हाला या ठिकाणी 6 सप्टेंबर 2024 नोटीस नंबर 3 कॅप राऊंड थर्ड LLB 3 हे एक ऑप्शन दिसेल। तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर यावरती आपण क्लिक केल्यानंतर ही नोटीस आपल्या समोर ओपन झालेली आहे। तर या नोटीस मध्ये नेमकं काय आहे हे आपण स्टेप बाय स्टेप पाहून घेऊयात। नंबर 1 आहे, कॅन्डिडेट्स हु हॅव बीन अलॉटेड कॉलेज ऑफ देअर फर्स्ट प्रेफरन्स आयदर इन राउंड फर्स्ट और राउंड सेकंड but not reported to the college for confirming admission are not eligible for round third. Such candidates can participate in institutional round which is called as a round 4. तर ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट कॅप राऊंड मध्ये किंवा सेकंड कॅप राऊंड मध्ये पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळालेलं होतं, परंतु त्या विद्यार्थ्यांनी काहीच ऍक्शन घेतलेली नाही, त्यांनी फ्रीज पण केलं नाही आणि कॉलेजमध्ये त्यासाठी रिपोर्ट पण केला नाही ऍडमिशन साठी, असे विद्यार्थी आता थर्ड राऊंड साठी एलिजिबल नाहीयेत। ते विद्यार्थी कॅप राऊंड 4 ज्याला आपण इन्स्टिट्यूट राऊंड म्हणतो त्यामध्ये पात्र आहेत। नंबर 2, candidates who have been rejected by the college due to discrepancy in the applications are eligible to participate for round third. Candidate should obtain a rejection letter from college and it is the responsibility of the college to provide rejection letter to candidates. आता ही नोटीस ऍक्च्युअली थोडीशी अगोदर यायला पाहिजे होती, परंतु यांनी खूप उशिरा दिलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचं फर्स्ट किंवा सेकंड राऊंड मध्ये नंबर लागलेला होता ते विद्यार्थी कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला देखील गेले होते, परंतु कॉलेजनी डॉक्युमेंट मध्ये काहीतरी त्रुटी असल्यामुळे ज्यांचं ऍडमिशन रिजेक्ट केलं आहे, तर असे विद्यार्थी कॅप राऊंड थर्ड साठी इलिजिबल आहेत आणि अशा विद्यार्थ्यांना कॉलेजकडून रिजेक्शन लेटर घ्यायचं होतं। आणि याविषयी मी विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तराच्या लेक्चर मध्ये त्या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं होतं, किंवा कमेंट बॉक्स मध्ये काही विद्यार्थ्यांनी मला विचारले की सर रिजेक्ट झालेला आहे ऍडमिशन, तर काय करू? तर रिजेक्शन लेटर कंपल्सरी कॉलेज कडून घ्या, ती कॉलेजची जबाबदारी आहेच, परंतु विद्यार्थ्यांनी देखील ते रिजेक्शन लेटर घ्यायचं होतं। तर ही सूचना मी ऑलरेडी स्टुडंट्सना दिलेली होती। Number 3, if a candidate has freezed the admission of round first or round second but not visited college for admission confirmation and also not paid the college fees and college has not confirmed his/her admission through college login, then candidates has to fill the new college option form for round third. आणि हे देखील आपण सूचना ही नोटीस यायच्या अगोदर पूर्वीच सांगितलेली होती की ज्यांनी फर्स्ट सेकंड राऊंड मध्ये अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज मिळालेलं होतं, परंतु ते कॉलेजमध्ये रिपोर्ट केलं नाही, त्यांनी फ्रीज पण केलं नाही, बेटरमेंट पण केलं नाही फर्स्ट कॅप राऊंड मध्ये, आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये तर बेटरमेंटचं ऑप्शन नव्हतंच, तर त्यांनी ऍडमिशन घेतलेलं नाही, फ्रीज करून पैसे पेड केले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना थर्ड कॅप राऊंड मध्ये नवीन कॉलेज ऑप्शन भरायचे होते आणि विद्यार्थ्यांनी त्याप्रमाणे भरलेले होते। तर ज्यांनी हे थर्ड कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन भरलेले आहेत त्याच विद्यार्थ्यांचा समावेश थर्ड कॅप राऊंडला झालेला आहे। त्यानंतर पुढचं एक महत्त्वाचं आहे, if a candidate has freezed the admission of round first or round second and visited college for admission confirmation and paid the college fees and college has confirmed his/her admission through college login, then candidate will have to cancel the admission of round first or round second by sending online request of cancellation of admission.
तर ज्या विद्यार्थ्यांना थर्ड कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट व्हायचं होतं परंतु ज्यांनी ऑलरेडी ऍडमिशन घेतलंय तर अशा विद्यार्थ्यांना कॅन्सल ऍडमिशन असा ऑप्शन लॉग इन मध्ये अवेलेबल होता. तर ज्यांनी फर्स्ट किंवा सेकंड कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे परंतु त्यांना वाटलं की मला या कॉलेजला नको आहे, मला दुसरं कॉलेज ट्राय करायचंय, तर त्यांनी ऑनलाईन कॅन्सलेशनची रिक्वेस्ट पाठवायची होती. त्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन कॅन्सल केल्याची रिसिप्ट घेतल्यानंतर नवीन कॉलेज ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर त्यांना थर्ड कॅप राऊंड साठी कन्सिडर केलेलं होतं. त्यानंतर जनरल नोटीस ही पूर्वी पण आपण पाहिली आहे. कॉलेजनी सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाय करायचा नाहीये, त्यांनी फक्त हा कॅपचा फॉर्म व्हेरीफाय करायचा आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना हॉल तिकीटसाठी फोर्स करायचं नाही. त्यानंतर ओनली फ्रीज ऑप्शन इज अवेलेबल इन द कॅन्डिडेट्स लॉग इन टू फ्रीज. आता विद्यार्थी विचारतात की बेटरमेंट ऑप्शन नसतं का, तर तो इथं नसतो. आणि हा एक प्रश्न असतो की आम्ही यापूर्वी ऑलरेडी फी भरलेली आहे तर परत फी भरावी लागते का, तर त्याचं क्लिअरिफिकेशन इथं दिलेलं आहे. तर या राऊंड मध्ये आता फक्त फ्रीजचं ऑप्शन असणार आहे. कॅन्डिडेट कॅन फ्रीज द अलॉटेड सीट ऑफ राऊंड थर्ड बाय पेइंग द सीट एक्सेप्टन्स फी ऑफ RS 1000. आणि आता विद्यार्थ्यांच्या नावासमोर ज्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे त्यांच्या नावासमोर कॉलेज नाव असेल आणि पुढे सीट एक्सेप्टन्स स्टेटस मध्ये नॉट गिवन असेल. तर ते नॉट गिवन का आलंय असं देखील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न होता. तर तुम्ही जोपर्यंत हे 1000 रुपयाचं फी पेमेंट करत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी नॉट गिवन असंच येणार आहे. तर सीट एक्सेप्टन्स स्टेटस तुम्ही सिलेक्ट करा, त्याच्यामध्ये 1000 फी भरा, तर तिथं गिवन असा ऑप्शन येणार आहे. म्हणजेच तुम्ही ते सीट एक्सेप्ट केलं का नाही त्याचं ते स्टेटस आहे. तुम्ही फी भरून ते एक्सेप्ट केलं तर त्या ठिकाणी गिवन येईल. जे विद्यार्थी फी भरणार नाहीत असं सोडून देतील त्यांच्या समोर नॉट गिवन असणार आहे. आणि इथं दिलेलं आहे की इफ सीट एक्सेप्टन्स फी ऑफ RS 1000 इज ऑलरेडी पेड देन नो नीड टू पे इट अगेन. ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट सेकंड कॅप राऊंड मध्ये ऑलरेडी 1000 रुपये फी भरून सीट कन्फर्म केलं होतं आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांचं ऍडमिशन रिजेक्ट झालं किंवा ज्यांनी फ्रीज केलं परंतु काही कारणास्तव ऍडमिशन घ्यायला जाऊ शकले नाहीत किंवा ज्यांनी बेटरमेंट केलं आणि त्यांनी देखील ऍडमिशन घेतलं नाही, तर अशा विद्यार्थ्यांना थर्ड कॅप राऊंड मध्ये किंवा इन्स्टिट्यूट लेवल कॅप राऊंड मध्ये भविष्यात देखील जर कॉलेज दुसरा अलॉट झालं तर परत एकदा त्यांना 1000 रुपये फी भरायची गरज नाही. आणि लगेच आणखीन एक प्रश्नाचं उत्तर इथं पाहूया की कालच 1-2 प्रश्न मला आले होते की आता फोर्थ राऊंड मध्ये जर नंबर लागला तर तिथं देखील 1000 रुपये फी पेड करावी लागते का, तर तिथं देखील तुम्हाला फी पेड करावी लागते. आणि मित्रांनो लक्षात घ्या इन्स्टिट्यूट लेवल राऊंडचे नियम हे टोटली डिफरंट आहेत. ते नियम कसे आहेत काय आहेत हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणारच आहोत. पण हे नियम कसे आहेत हे वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहतील. काय टिप्स आहेत, आपण काय करायचंय हे तुम्हाला चॅनलवरती वेळोवेळी सांगण्यात येईल. त्यासाठी तुम्ही आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल राऊंडचे सर्व अपडेट मिळत राहतील. त्यानंतर आणखीन एक पुढं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कॅन्डिडेट्स ऍडमिटेड इन राऊंड फर्स्ट अँड सेकंड अँड राऊंड थर्ड. फर्स्ट सेकंड मध्ये ज्यांचं ऑलरेडी ऍडमिशन झालेलं आहे आणि आता जे विद्यार्थी थर्ड कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन घेणार आहेत विल हॅव टू सबमिट अँड अपलोड द ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अँड EWS सर्टिफिकेट ऍज ऍप्लिकेबल till the last date of admission of round third as per schedule of respective course. तर आता इथं पहा थर्ड राऊंडची लास्ट डेट आहे 12/9/2024. तर ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट सेकंड राऊंड मध्ये ऍप्लिकेशन वरती म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीसाठी ऍप्लिकेशन केलंय त्याची रिसिप्ट वरती, ट्राइब व्हॅलिडिटीच्या रिसिप्ट वरती, नॉन क्रिमिनलच्या रिसिप्ट वरती ऍडमिशन घेतलं असेल तर त्यांना 12 तारखेच्या आत त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन ते ओरिजिनल सर्टिफिकेट कॉलेजला जमा करायचं आहे. कॉलेजच्या लॉग इन मधून ते वरती CET सेलला अपलोड करेल. आणि जे विद्यार्थी थर्ड कॅप राऊंड मध्ये ऍडमिशन घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊनच जायचं आहे.
तुमच्याकडे जर ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट वगैरे नसेल तर तुम्हाला कॉलेज ऍडमिशन देणार नाही. तुमच्याकडे 12 तारखेपर्यंतचा वेळ आहे. आणि त्याच्या पुढं व्हीजेएनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, एससी, एसटी रिझर्व कॅटेगरी कॅन्डिडेट्स हु हॅव बीन अलॉटेड कॉलेज इन राउंड 3rd in reserve category seat on the basis of receipt of caste validity, tribe validity, non-criminal and EWS certificate, then college should verify the original certificates at the time of admission and upload the same on the portal. Without original certificates, college should not admit the candidates, otherwise the college will responsible for the wrong admission. तर जे व्हीजेएनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी, एससी, एसटी हे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरी मधून ज्यांना कॅप राऊंड 3 मध्ये कॉलेज अलॉट झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचं ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट हे कॉलेजनी घ्यायचे आहेत आणि व्हेरीफाय करायचे आहेत. ओरिजिनल सर्टिफिकेट शिवाय म्हणजे झेरॉक्स असेल किंवा त्यांचं ऍप्लिकेशन केलेलं रिसिप्ट असेल यावरून तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही. तसं इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. जर तसं केलं तर कॉलेजेस त्याला जबाबदार राहतील. नो कॅन्डिडेट्स इज टू ऍडमिटेड विदाउट ओरिजिनल सर्टिफिकेट्स. ओनली एससीबीसी अँड ओबीसी कॅन्डिडेट्स हु हॅव अपलोडेड रिसिप्ट ऑफ कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट will have to submit original CVC within the 6 months from the date of filling the CAP application form. College should admit SCBC and OBC candidates on the basis of receipt of CVC. फक्त SCBC म्हणजेच मराठा कास्ट स्टुडंट आणि जे OBC अदर बॅकवर्ड क्लास मध्ये ज्यांचा समावेश होतो असेच स्टुडंट यांनाच फक्त ज्या दिवसापासून कॅपचा ऍप्लिकेशन फॉर्म भरलाय त्या दिवसापासून 6 महिने त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्रोड्यूस करण्यासाठी एक टाइम दिलेला आहे, एक्सेम्पशन दिलेला आहे. तर एससीबीसी आणि ओबीसी स्टुडंट यांच्याकडे सध्या जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल, फक्त त्यांच्याकडे ते रिसिप्ट असेल, तर त्यांनी कॅपला ऍप्लिकेशन केल्यापासून 6 महिन्याच्या आतमध्ये केव्हाही कॉलेजमध्ये तुम्ही ते जमा करू शकता. सध्या तुम्हाला 3rd कॅप राऊंड मध्ये कॉलेज एससीबीसी आणि ओबीसी स्टुडंटला कास्ट व्हॅलिडिटीचं ओरिजिनल सर्टिफिकेट मागणार नाही. Submission of caste validity certificate for the period of 6 months is only for SCBC and OBC candidates. This due period is not valid for any other reserve category candidates. आणि कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की एससीबीसी आणि ओबीसी कॅन्डिडेटना ही मुभा दिली आहे, तर मग बाकीच्या कॅन्डिडेटचं काय होणार आहे. तर इथं त्यांनी सरळ मेन्शन केलेलं आहे की अशा विद्यार्थ्यांना एससीबीसी आणि ओबीसी सोडून इतर एससी असेल, एसटी असेल, व्हीजेएनटी असेल, एनटीबी असेल, तर अशा विद्यार्थ्यांना हा 6 महिन्याचा कालावधी हा दिलेला नाही. आता जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कोर्टामध्ये याच्याविषयी पिटिशन टाकू शकता की या विद्यार्थ्यांना मिळालेलं आहे तर आम्हाला पण मिळायला हवं, तर ते तुम्हाला मिळू शकतं. कारण सुरुवातीला हे फक्त मराठा कास्ट स्टुडंटना एससीबीसीला लागू झालं होतं, त्यानंतर ओबीसीच्या एका स्टुडंटनी अपील केलं, तर ओबीसी कास्टला पण हे आता त्यांनी एक्सेप्शन 6 महिन्याचं दिलेलं आहे. बाकीच्यांना पण ते जर कोर्टामध्ये गेलं तर कदाचित मिळू शकतं. SCBC caste certificate may be on the same page with non-criminal certificate or both certificate may be separated, both are valid. आणि SCBC caste certificate जे आहे ते काही जणांचं एकाच पेजवरती कास्ट आणि नॉन क्रिमिनल पेज एकाच पेजवरती आहे, काही जणांचं कास्ट सर्टिफिकेट वेगळं, नॉन क्रिमिनल वेगळं असा पण फॉर्मॅट होता. तर दोन्ही फॉर्मॅट हे व्हॅलिड आहेत आणि ते कॉलेजने स्वीकारायचं आहे. एक आणखीन एक महत्वाचे आहे, इफ कॅन्डिडेट्स फेल टू सबमिट अँड अपलोड द नेसेसरी सर्टिफिकेट विदिन द स्टिप्युलेटेड टाइम देन द कॅन्डिडेट्स ऍडमिशन shall be cancelled by the college through its login or through online system. आता ही इन्स्ट्रक्शन खूप महत्वाची आहे. काही स्टुडंटनी मला टेलिग्रामला पर्सनली विचारलं होतं, काहींनी कमेंट सेक्शन मध्ये विचारलं होतं की माझ्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नाही आणि ती 12 तारखेपर्यंत मला मिळू देखील शकणार नाही, तर मी काय करू. तर त्यांना मी ओपन मधूनच 3rd राऊंडला तुमची कॅटेगरी चेंज करा आणि ओपन कॅटेगरी मधून फॉर्म फिल करा सांगितलेलं होतं. आणि इथं दिलेलं आहे, इफ कॅन्डिडेट्स फेल टू सबमिट अँड अपलोड नेसेसरी सर्टिफिकेट
विदिन द स्टिप्युलेटेड टाइम म्हणजेच 12/9/2024 पर्यंत फर्स्ट राऊंड असेल, सेकंड कॅप राऊंड असेल किंवा थर्ड कॅप राऊंड मध्ये ज्यांना आता कॉलेज अलॉट झालेला आहे त्यांच्याकडे नेसेसरी सर्टिफिकेट्स म्हणजे ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी, ट्राईब व्हॅलिडिटी नसेल तर अशा विद्यार्थ्यांचं ऍडमिशन कॅन्सल होणार आहे. जे ऑलरेडी ऍडमिट झालेले आहेत त्यांचं ऍडमिशन कॅन्सल होईल आणि ज्या विद्यार्थ्यांकडे हे ओरिजिनल सर्टिफिकेट नाही त्यांना कॉलेज ऍडमिशन देणारच नाही, ऍडमिशन रिजेक्ट करेल. मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचंय? दीज कॅन्डिडेट्स may apply for the institutional level round in open category if they meet the requirements and conditions for the open category. तर मग असे विद्यार्थी चौथ्या राऊंड मध्ये इंस्टिट्यूशनल लेवल राऊंड मध्ये ओपन कॅटेगरी मधून पार्टिसिपेट करू शकतात. इफ एनी ऍडमिटेड कॅन्डिडेट इन राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंड अँड राऊंड थर्ड wish to participate in institutional level round, then he will have to cancel his her earlier admission through college login. Then only they will be eligible to participate in the next round. आणि ज्यांना आता ऍडमिशन मिळालेलं आहे, ज्यांनी ऍडमिशन घेतील पण त्यांना वाटलं की मला आता या कॉलेजला नको आहे, मला इथे शक्य नाही, मी परत एकदा फोर्थ राऊंड मध्ये मला जायचंय, तर अशा विद्यार्थ्यांना त्यांचं अगोदरचं ऍडमिशन कॉलेज लॉग इन मधून कॅन्सल करून घ्यावं लागेल आणि नवीन ऑप्शन हे नेक्स्ट राऊंडला द्यावे लागतील, तेव्हाच ते फोर्थ राऊंडला एलिजिबल होतील. The candidates who have uploaded a receipt of the applications of CVC, TVC, NCL, EWS in CAP application form, and if have not received the documents, then he should edit application form to be eligible for allocation through open category. तर अशा विद्यार्थ्यांकडे ज्यांच्याकडे ओरिजिनल सर्टिफिकेट आणखीन आलेले नाहीत तर त्यांनी त्यांची कॅटेगरी ओपन मध्ये करायची आहे, लक्षात ठेवा. कारण फोर्थ राऊंडला देखील तुम्ही कास्ट मधून ठेवलात आणि तुमचं ओरिजिनल सर्टिफिकेट नाही मिळालं तर फोर्थ राऊंडला देखील तुम्हाला ऍडमिशन भेटू शकणार नाही. फोर्थ राऊंडच्या लास्ट डेट पर्यंत तुमचं जर कास्ट व्हॅलिडिटी, ट्राईब व्हॅलिडिटी येऊ शकणार असेल याची तुम्हाला गॅरंटी असेल तरच कास्ट मधून तुम्ही तो फॉर्म तुमचा राहू द्या. नसेल तर कॅटेगरी चेंज करा आणि जी काही कॅटेगरी चेंजची फी आहे ती भरा आणि फोर्थ कॅप राऊंडला ओपन मधून तुमचा फॉर्म हा जाऊ द्या. तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट असतील ऑलरेडी तर तुम्हाला कॅटेगरी चेंज करायची गरज नाही. फक्त हे कोणाला चेंज करायचे? ज्या विद्यार्थ्यांकडे रिसिप्ट आहे कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट ट्राईब व्हॅलिडिटीची, परंतु त्यांच्याकडे ओरिजिनल मिळू शकणार नाही, अशांनीच फक्त कॅटेगरी चेंज करायची आहे. बाकी विद्यार्थ्यांना कॅटेगरी चेंज करायची गरज नाही. There may be very few seats available for institutional level round 4. Hence, candidates are requested to seek admission in the allotted college of round 3rd. आता इथे एक सजेशन सीईटीसीने दिलेला आहे. फोर्थ कॅप राऊंड मध्ये खूप कमी सीट शिल्लक राहणार आहेत हे आता आपल्याला पण माहिती आहे. त्यामुळं विचार करून तुम्ही याच कॅप राऊंड 3rd मध्ये ज्यांना कॉलेज भेटलेला आहे तिथं तुम्ही ऍडमिशन घ्यावं असा एक सल्ला आपल्याला दिलेला आहे. आता आपण घ्यायचं का नाही ते स्वतः ठरवायचं आहे. जर तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं नसेल, शक्य नसेल तर तुम्ही ते सोडून देऊ शकता, फोर्थ कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट होऊ शकता. Probability of vacancy for institutional level round 4 may be very less. Hence, candidates should take a judicious decision for their admission. तर योग्य विचार करून विद्यार्थ्यांनी या राऊंड मध्ये मिळालेल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं का नाही याविषयी एक स्वतः ठरवायचं आहे असा एक सल्ला दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या काही महत्वाच्या अपडेट, महत्वाच्या इन्स्ट्रक्शन्स या सीईटीसीएल कडून नोटीस नंबर 3 मध्ये आलेल्या होत्या. इथून पुढे आणखी काही अपडेट आले तर तुम्हाला लगेच चॅनल वरून त्याचं अपडेट भेटत राहील. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जॉईन करून घ्या. धन्यवाद.